चला तर बघूया आजच्या आपल्या थाळीमध्ये काय काय मिळतं ते. आपल्याला इथे हे फुलके मिळाले. फुलके आहे, ही चवळीची भाजी आहे, ही डाळ मेथी आहे, त्याच्यानंतर ही आमटी आहे आणि ही आहे कढी. त्याच्यासोबत आपल्याला मिळालेली ही काकडीची कोशिंबीर, पापड आणि आज फरसाणमध्ये आपल्याला ही कोथिंबीर वडी दिसते. अजून एक तिसरी भाजी म्हणजे पीठ पेरलेली ही ढोबळी मिरची. तर अशा एकूण 3 भाज्या आहेत. ही एक सुकी भाजी, पालेभाजी आणि ही एक उसळ, एक आमटी आणि आपल्याला ही कढी, पापड आणि आपल्याला मस्त थंडगार असा ताक. सांगण्यापुरती मी घेतली आणि त्याच्यावर त्यांनी छान असं तूप दिलंय. खिचडी एकदम गरम आहे, एकदम पातळ आहे. तुम्ही पाहू शकता खिचडी एकदम पातळ आहे आणि छान गरम आहे. आणि त्याच्यावर ही दिलेलं जे घट्ट तूप होतं ते छानपैकी विरघळलेलं आहे. तर याचा आपण घास घेऊन पाहू. ही खिचडी आणि मस्त त्याच्यावर टाकलेला तूप. मुगाची खिचडी आहे. जो तांदूळ वापरलाय ना तो इतकासा मऊ झालेला आहे की तुम्हाला मूग जे आहे ते दाताला लागत आहेत. तांदूळ आपण खिरीमध्ये कसे एकदम बारीक करतो तसे हे शिजलेले तांदूळ आहेत. तुम्हाला कळत पण नाही की हे तांदूळ आहेत. बरं, मसाल्याचं जर म्हणाला तर गरम मसाल्याची चव आहे. चव छान आहे, मसालाही जास्त नाही आहे, पण एकूण चव या खिचडीची छान आहे. तुम्हाला जर खिचडी आवडत असेल तर ही खिचडी तुम्हाला नक्की आवडेल. फ्रूट सॅलडमध्ये जनरली आता जे सीझनल फळं असतात म्हणजे पपई, सफरचंद हे तुम्हाला आढळेल. वरती याच्या टुटी फ्रुटी आहे आणि त्यांनी हे चॉकलेटचे आपण काय त्याला रोल बनवू किंवा काय हे असं दिलेलं आहे. चला याची चव बघू. थंड क्रीमी कस्टर्ड आणि फ्रेश फळांचा क्रंच अशी चव तुम्हाला सांगता येईल. गोडसरपणाचा जर म्हणालात, गोडसरपणा त्याच्यात बऱ्यापैकी आहे. गरम आहे, चांगलं गरम, तो मस्त मस्त असा एक छान तुपाचा रिचनेस देणारा हा पदार्थ आहे. अर्थात तूप आहे म्हणून हा हेवी असणार आहे, जड असणार आहे.